नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थातच 15 फेब्रुवारीला करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण कशी करायचे. या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं. एक दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मंडळी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळा या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकट हे असतातच. या दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीच्या पारायणाचे पठण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरे आहेत, त्या जी समस्या आहेत त्यांची उत्तरे मिळू लागतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करा. काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणं शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ. म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनटं सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला निशिथ काळात शक्य झालं तर सोन्याहून पिवळा आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निशिथ काळात सायंकाळी जर 2 पारायणेसुद्धा या एका दिवशी किंवा यापेक्षा जास्त तुम्हाला झाले तर ते सुद्धा तुम्ही एक दिवशी करू शकता. यासाठी कोणतेही बंधन नाही. पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचूनही पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आणि पारायणाला बसायचं. ज्यांना उपवास असेल त्यांनी उपवास केला नाही किंवा ज्यांनी उपवास नाही पकडला शिवरात्रीचा, मात्र त्यांचीसुद्धा इच्छा असेल तर ते हे पारायण नक्की करू शकतात. काही हरकत नाही. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाट, चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आणि तुम्हाला तो ग्रंथ त्यावरती ठेवायचा. सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे, देवासमोर दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील त्याची काळजी घ्यायची आणि सुरुवातीचा संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय आहेत ते वाचन करायचे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचा एक पारायण असं म्हणू शकतो आणि जो शेवटचा 15वा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर वाचा, जर नाही वाचला तरी चालेल, कारण 15व्या अध्यायात 1 ते 14 अध्यायाचा सारांश दिलेला असतो. आता ते पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत पोथीची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा. तुम्ही नैवेद्य फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचं काही बनवलं असेल तर ते तुम्ही उष्ट जर केलेलं नसेल तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवलं तरी चालेल. त्यानंतर बघा आरती करायची आणि आसनाला नमस्कार करून
आपल्याला उठायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता, 2 करायचे तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता किंवा 3ही करू शकता. सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्री निषिद्ध काळामध्ये. त्याचप्रमाणे 3ही वेळेस तुम्ही 3 पारायण करू शकता. बघा तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर तुम्ही न खाता पिता वगैरे केले तर लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात तर नाही, तर अतिशय उत्तम आहे. सकाळचं पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल, तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळ्या आहे ते बनवायचं आणि ते खायचं. ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव आणि आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते कारण उपवास करणं शक्य नसेल, तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेल फुलं वाहून दर्शन घेऊन येऊ शकता. विशेष असं वेगळं कोणतेही उद्यापन वगैरे करण्याची गरज या पारायणाला नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही वाचा, तरीसुद्धा चालेल. आता या दिवशी नियम काय आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर अजिबात करायचा नाही. सात्विक जेवण बनवा. नॉनव्हेज तर विषयच नाही. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा. या दिवशी आपण खरंच अ, जे काही आहे ते घरचं खावा. म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नका. म्हणजेच परान्न घेऊ नका किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाहीत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा, रताळं वगैरे आहेत तर ते करून उपवास बनवू शकता. उपवासाला ते पदार्थ बनवू शकता. आता निषिद्ध काळाचे वेळ देखील आपण जाणून घेऊया. निषिद्ध काळात केलेली पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. सर्व शिवरात्रीच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते. या काळातच आपण शिवरात्रीचा निषिद्ध काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरले असल्याने निषिद्ध काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. बघा, भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा केल्यास जितके महत्त्व आहे तितकंच महत्त्व या 4 प्रहरांमध्ये पूजा करण्याला सुद्धा आहे. या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. 4 प्रहराची वेळ, पूजा विधी, संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ देखील पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण किंवा त्यांना शक्य नसेल त्यांनी 11वा अध्याय अवश्य वाचावा या संदर्भातील माहिती व्हिडिओमधून जाणून घेतली आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणीला देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या हातूनही सेवेचा लाभ होईल. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.